नमस्कार विद्यार्थी मित्र हो, झोका घे भरारी या आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्र हो, आता आपण बघूया पुढील भाग, तो म्हणजे जीवांच्या अंतरछेदनाचं प्रमेय. आता जीवांचा अंतरछेद म्हणजे काय? जर वर्तुळाला आपण दोन जीवा काढल्याने जर त्या एकमेकाला वर्तुळाच्या आतमध्ये छेदत असतील तर त्याला काय म्हणायचं? अंतरछेदणाऱ्या जीवा. तर त्यांचं नेमकं प्रमेय काय ते आता आपण बघूया. सर्वप्रथम काय बघूया? प्रमेयाचं विधान. बघा, तर एकाच वर्तुळाच्या दोन जीवा जेव्हा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात तेव्हा काय होतं? तर एका जीवेचे झालेले दोन भाग, त्या दोन भागांच्या लांबींचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या दोन भागांच्या लांबीच्या गुणाकारा एवढा असतो. लक्षात येते? बघा, दोन जीवा अंतर्भागात छेदल्या, एकमेकींना छेदल्यानंतर एका जीवेचे दोन भाग होणार आणि दुसऱ्या जीवेचे पण दोन भाग, तर त्या भागांच्या लांबींचा गुणाकार घेतला तर तो समान असतो. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. लक्षात आलं? चला आता या प्रमेयाची काय बघूया? आकृती. बघा, पी केंद्र असणार एक वर्तुळ आहे. त्याच्यामध्ये बघा, जीवा ए बी आणि जीवा सी डी काय करतायत? एकमेकींना ई बिंदूमध्ये वर्तुळाच्या आतमध्ये छेदतायत, बरोबर आहे. आणि आता त्या आतमध्ये छेदल्यानंतर काय होणार आहे? तयार झालेले दोन तुकडे बघा, ए आणि ई बी हे झाले पहिल्या जीवेचे तुकडे, यांचा गुणाकार हा कोणा इतका असतो? सी गुणिले ई डी. हे आपल्याला दाखवायचं आहे. चला मग सर्वप्रथम काय लिहूया? आकृती आणि विधानावरून आपण पक्ष लिहूया. बघा पक्ष काय येणार? बघा पक्ष काय लिहिलंय? तर पी केंद्र असणाऱ्या वर्तुळाच्या जीवा ए बी आणि जीवा सी डी एकमेकींना वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू ई मध्ये छेदतात, बरोबर आहे. आणि जर असं झालं तर आपल्याला साध्य काय करायचं आहे? बघा, बघा ए गुणिले ई बी म्हणजे ह्या पहिल्या दोन तुकड्यांचा गुणाकार, त्यांच्या लांबीचा गुणाकार बरोबर सी गुणिले ई डी हे आपल्याला दाखवायचं आहे. आता मित्र हे दाखवण्यासाठी आपल्याला एक छोटीशी रचना करायची आहे. सर्वप्रथम रचना लिहूया आणि मग रचना करूया. काय रचना करायची आहे? बघा, तर आपल्याला रेषाखंड डी बी आणि रेषाखंड सी ए काढायचे आहेत. कुठले? डी बी आणि सी ए. तर हे आपण काढायचे आहेत. लिहूया मग रचना. बघा रचना लिहिलेली आहे. आता आपण काय करूया? रचना करूया. तर बघा आपण रचना लिहिलेली आणि रचना काढलेली सुद्धा आहे तिथं, बरोबर. आता सिद्धतेकडे बोलूया. बघा, आता आपल्याला साध्य काय करायचं ते जरा समजून घ्या. तर ए गुणिले ई बी बरोबर सी गुणिले ई डी. त्यातल्या जर मित्र तुम्ही दोन बाजू बघा, मी सांगतो, जर तुम्ही बाजू ए आणि बाजू सी बघितला, कुठे आहेत सांगा त्या? बघा, बाजू सी आणि बाजू ए ह्या कोण आहेत? तर हा जो त्रिकोण ए सी आहे त्याच्या बाजू आहेत. आणि बघा, जर तुम्ही बाजू ई बी आणि बाजू ई डी बघितलात, बघा ई बी आणि ई डी, तर ह्या त्रिकोणाच्या बाजू आहेत. जर समजा आपण यांची जराशी अदलाबदल केली तर आपल्याला काय मिळणार आहे? गुणोत्तर मिळणार आहे. बघा मी तुम्हाला गुणोत्तर सांगतो नेमकं काय काय गुणोत्तर मिळणार आहे. तर कच्च्यामध्ये लिहितो बघा, ई छेद आपल्याला काय मिळणार आहे? सीई बरोबर ई डी छेद काय मिळणार आहे आपल्याला? ई बी. बघा मी काय केलं? सीई ला इकडं आणलं आणि ई बी ला तिकडं नेलं, बाकी काय करायला नाही. सो आपल्याला कुठलं गुणोत्तर मिळालं? हे गुणोत्तर. आता हे गुणोत्तर समान कधी येईल? जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर. मग आता आपलं काम काय? तर हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. म्हणून आपण काय करूया? ह्या दोन्ही त्रिकोणांचा विचार करूया. बघा, तर सिद्धतेमध्ये बघा, त्रिकोण ए ई सी आणि त्रिकोण बी ई डी या दोन्ही त्रिकोणांच्या मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा आपल्याला काय मिळतं दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी? तर हे दोन कोण बघा कुठले आहेत? हे विरुद्ध कोण, ते एकरूप आहेत. बघा,
झालं, एक जोडी तरी मिळाली. आता दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपल्याला किमान एका कोणाची जोडी तरी आपल्याला काय दाखवायला पाहिजेत, एकरूप दाखवायला पाहिजेत. तर ती जोडी कोणती, सर्वप्रथम मी दाखवतो आणि मग त्याचं कारण सांगतो की ती काय एकरूप आहे. बघा हे दोन कोण एकमेकाला एकरूप आहेत का, तर जर ह्या दोन्ही कोणांच्याकडे बघितला, जर हा कोण बघितला आणि इकडचा कोण, तर दोघांनी एकच कंस काय केलाय सांगा, अंतरखंडित केलाय. आणि ह्याच्या अर्ध हा असणार आणि ह्याच्या अर्ध हा असणार, बरोबर, हे आपल्याला माहित आहे. आणि ज्या अर्थी एकाच कंसाच्या अर्धे अर्धे आहेत म्हणजे दोन्ही एकरूप असणार, म्हणून आपण काय लिहिणार आहे, तर बघा हे दोन्ही कोण काय एकरूप आले, कारण त्यांनी काय केलंय, एकाच कंसाला अंतरखंडित केलंय. जर याचंच दुसरं कारण जर तुम्हाला बघायचं झालं तर जर तुम्ही बघितलं तर हा कंस दिसतोय, हा मोठा कंस इकडं CAB किंवा CDB हा एकच कंस आहे. आणि हे एकाच कंसात ते दोन्ही कोण काय झाले आहेत, अंतर्लिखित. आणि आपण पाहिलंय एकाच कंसात अंतर्लिखित झालेले दोन कोण समान असतात. त्यामुळे इथलं कारण तुम्ही जर लिहिला की एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोण तरी पण चालेल. ओके, मी याला काय करतो, क्रमांक 2 देतो. आता 1 व 2 मध्ये जर बघितला तर त्रिकोण, ह्या दोन त्रिकोणांच्या मध्ये दोन कोण एकरूप आहेत, त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो, म्हणून तर बघा त्रिकोण CAE समरूप त्रिकोण BDE म्हणजे दोन त्रिकोण आपल्याला काय मिळाले, समरूप मिळाले, कारण हे दोन्ही कोण काय सांगा, एकरूप आहेत, बरोबर. आता जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर आपण काय लिहू शकतो, बघा E/D बरोबर CE/BE हे आपण लिहू शकतो. कारण का, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. आता हेच मित्र इथं आहे का, बघा आहे का, बघा जवळपास, फक्त जरासं वेगळं आहे. बघा काय झालंय, तर CE इकडचा इकडं आणि हा एवढाच फक्त बदल आहे. बघा CE आणि ED ची फक्त जागा बदल केली, म्हणजे सर्व सरते शेवटी काय, जर जागा बदल केली तरी काय हरकत नाही, तिरकस गुणाकार. मग आता आपण तिरकस गुणाकार करूया, काय मिळणार बघा, तर A गुणिले BE बरोबर CE गुणिले DE. लक्षात येत आहे. आणि हे आपल्याला काय करायचं होतं, साध्य करायचं होतं. बघा अशा प्रकारे काय झालं, साध्य सिद्ध झालं. तर मित्र हे होतं कुठलं, जीवांच्या अंतरछेदनाचं प्रमेय. हे तुमच्या लक्षात आलं ना, इथं काय चेंज केलं, ते फक्त CEचा ED, EDचा CE फक्त हे करू शकतो आपण. ओके, गुणोत्तरामध्ये तेवढं चालतं, ते फक्त आपल्याला या प्रकारे मिळालं. ओके, तर मला 100% खात्री आहे मित्र, हे जीवांच्या अंतरछेदनाचं प्रमेय तुम्हाला कळालंच असेल. तर मित्र या भागामध्ये जर तुम्हाला काही जरी शंका असतील तरी तुम्ही काय करा, हे व्हिडिओ वारंवार पहा. तरी देखील काही शंका उरल्या तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा आणि झोकासोबत शिकत राहा. मित्र आता आपण बघूया जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. मित्र बाह्य छेदन म्हणजे काय, तर जीवा बाहेर छेदतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जीवा कशा काय बरं बाहेर छेदतील, तर बघा ते छेदण्याचा एक वेगळा काय सांगा, एक वेगळी पद्धत आहे. जीवांना सामावणाऱ्या रेषा 100% काय होतं सांगा, बाहेर छेदतात. म्हणजे वर्तुळाला जर आपण दोन जीवा काढल्या आणि त्या जर आपण पुढे 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 वाढवल्या तर त्या काय होतात, वर्तुळाच्या बाह्य भागात छेदणार. तर अशा प्रकारे जर छेदत असतील तर नेमकं काय असतं ते आता आपल्याला बघायचं आहे. मग प्रमेयाचे विधान सर्वप्रथम बघूया. तर एकाच वर्तुळाच्या AB व CD या जीवांना सामावणाऱ्या वृत्तछेदिका परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED काढा, सांगा. आता सरळ सरळ प्रमेयामध्ये आपल्याला काय दिलंय, तर आकृत्यांची नावासकट सरळ दिले, त्यामुळे आपण सरळ आकृतीकडे जाऊया. बघा आकृतीमध्ये बघा तुम्हाला रेषा L आणि M या दोन कोणते असतात आहे, वृत्तछेदिका, बरोबर. तर या वृत्तछेदिका बिंदू E मध्ये छेदलेत, बरोबर. आणि जर ह्या छेदले असतील, बघा बाह्य भागात छेदलेत ना, तर कुणाकुणाचा गुणाकार बघा, AE गुणिले EB काय असणार, AE गुणिले EB बरोबर CE गुणिले काय असणार, ED हे आपल्याला दाखवायचं आहे. तर ह्या प्रमेयाचं पक्ष आणि साध्य असं सरळ म्हटले पुस्तकात की तुम्ही पक्ष आणि साध्य स्वतः लिहा. तर पक्ष आणि साध्य आपल्याला प्रमेयातच दिलंय. बघा पक्ष काय येतं, तर O केंद्र असणाऱ्या वर्तुळाच्या जीवा AB व जीवा CD यांना सामावणाऱ्या रेषा L व M परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू E मध्ये छेदतात, बरोबर.
आणि साध्य काय करायचं आहे ते आपल्याला प्रमेयातच दिलंय. तर बघा ए गुणिले ईबी बरोबर सी गुणिले ईडी. आणि त्यासाठी केलेली रचना सुद्धा आकृतीमध्ये दिली. ती रचना काय, रेषाखंड एडी व रेषाखंड सीबी काढली. बघा लक्षात येते ना. सो प्रमेयाचं विधान, आकृती, पक्ष, साध्य आणि रचना हे लक्षात आलं. आता मित्रहो, ही सिद्धता आपल्याला काय करायची आहे तर कृती आधारित सोडवायची आहे. तर त्यासाठी सगळी कृती सर्वप्रथम लिहून घेऊया. बघा तुमच्या समोर कृती आली. आता यातल्या चौकटी ज्या आहेत त्या आपल्याला फक्त काय करायच्यात, भरत जायचं आणि प्रमेय सिद्ध होणार आहे. तर कृतीमधलं सगळ्यात पहिला जे वाक्य आहे किंवा पहिले विधान आहे त्याचा विचार करूया. तर कोणत्या दोन त्रिकोणांचा विचार केलाय बघा. त्रिकोण ADE. बघा त्रिकोण ADE हा वरच्या बाजूचा हा सगळा मोठा त्रिकोण आणि पुढचा CBE म्हणजे हा इकडचा त्रिकोण. तर ह्या दोन त्रिकोणांना आपल्याला काय दाखवायचं आहे, सरतेशेवटी समरूप दाखवायचं आहे. ते समरूप दाखवण्यासाठी आपल्याला हे दोन कोण एकरूप दाखवायचे आहेत. त्यातला पहिला कोण बघा AED. कोण बघा AED हा कोण. आणि पुन्हा याच त्रिकोणामध्ये बघा CEB हा कोण आहे का बघा, CEB आहे ना. सो ते दोन कोण बघा, हा एकच कोण आहे, त्याची फक्त दोन नाव आहेत. एकदा तो त्या त्रिकोणात आहे, एकदा तो ह्या त्रिकोणात, म्हणजे तो कोण आहे, सामायिक कोण. म्हणून इथे काय येणार सांगा, AED एकरूप CEB काय येणार कोण CEB. बरोबर, हे झालं पहिलं. नंतर दुसरे कोण बघा DAE. जरा बघा आकृती किचकट आहे बघा. DAE हा इकडचा कोण दिसतोय ना, हा वरचा कोण. आणि दुसरा कोण बघा BCE. कुठे आहे बघा BCE म्हणजे हा इकडचा. तर हे दोन कोण पुन्हा काय असतील सांगा, एकरूप असतील का. कारण जर तुम्ही पाहिलात तर कंस DC आणि B हा एवढा मोठा कंस बघा दिसतोय ना, कंस DC आणि B किंवा कंस DAB. तर ह्या एकाच कंसात हे दोन कोण काय झालेत, अंतर्लिखित झालेत. त्यामुळे याचं कारण काय येणार, बघा एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोण म्हणजे दोन कोण काय असतील, हे एकरूप जोड्या दाखवल्या. म्हणून हे दोन त्रिकोण काय असतील, परस्परांना समरूप असतील. याचं कारण कोको समरूपतेची कसोटी. बरोबर. आणि जर हे कोको कसोटीला समरूप असतील तर बघा AE छेद CE. कारण बघा संगत बाजू काय असणार सांगा, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू काय असतात, त्यांचा गुणोत्तर काय असतं, सारखं असतं. सो AE ची संगत कोण आहे, CE. AE छेद CE बरोबर आपण काय घेणार आहे, DE छेद BE. काय घेणार आहे, DE छेद BE. याचं कारण पुस्तकात नाही आहे पण मी लिहितो बघा इथं, सॉरी, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. आता यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे बघा. एक जे CE गुणिले ED त्या बाजूला घेतले म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे, AE गुणिले BE. बघा AE गुणिले BE बरोबर CE गुणिले ED. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं बघा, साध्य करायचं होतं. बरोबर ना, मिळालं का. हे बघा AEB AEB CED CED. तर मित्र हो, हे होतं जीवांच्या बाह्यछेदनाचं प्रमेय. ज्या प्रमेयाची आकृती, पक्ष, साध्य, रचना आणि हे सगळं काय होतं सांगा, आपल्याला ऑलरेडी दिलेलं होतं. आपल्याला फक्त सिद्धतेमध्ये चौकटी भरायच्या होत्या आणि प्रमेय साध्य करायचं होतं. तर मित्र ह्या भागामध्ये तुम्हाला काही शंका उरली नसेल याची मला खात्री आहे. पण तरी देखील काही शंका उरल्या असतील तर काय करा, तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा, तुमच्या सर्व शंकांचं निरसन करून घ्या आणि जोकासोबत शिकत राहा.